हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराडचे पोलीस ठाण्यामध्ये फोन जायचे म्हणून गुन्हे दाखल होण्यास उशीर झाल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केलाय। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर ते बोलत होते। हत्येदरम्यान डोळे जाळले, इतका कसला राग होता असा सवाल सुद्धा त्यांनी यावेळेला केलाय। प्रकरणावरून आज सभागृहात चर्चा होणार आहे। माझ्यासोबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर जी आहेत। कराडला अटक करण्याची मागणी काल तुम्ही सभागृहात केली होती। जो काही प्रकार तिथं घडला किंवा ज्या काही परिसरातल्या लोकांना किंवा गावाशी लोकांनी बोललो, तर त्या परिसरामध्ये त्या गावाच्या लोकांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळेस वाल्मिक कराडचे फोन येत होते, त्याच्यामुळेच त्या केसला तिथे डिले होत होता आणि तो प्रकार घडलाय। 12 तासानंतर गुन्हे दाखल झाले, ते त्यांच्या जवळचेच असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। पण आतापर्यंत आम्ही म्हणजे मी तरी बोलत असताना त्यांचं आमची मागणी एवढी आहे की ह्याच्या मागचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे, तर तो 307 ह्या कटामध्ये त्याला म्हणजे गुन्ह्यात घेतलं पाहिजे आणि त्याला अटक लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे। बीडच्या गुन्हेगारीचा मुद्दा गेले 2 दिवस झाले गाजतोय। नाही, परिस्थिती तशी आहे ना, ज्या पद्धतीने तो गुन्हा झालाय की ज्या पद्धतीने संतोष देशमुखला हत्या झाली तिथे, तिचे डोळे जाळलेत त्याचे, म्हणजे असं अंगामध्ये एक सुद्धा मी बघितलं त्याचे फोटोवरती की अंगामध्ये एक जागा तिची झोलून, म्हणजे एवढा काय राग असेल। हे प्रकरण पोलीस तपास यंत्रणेतून हे बाहेर आलं पाहिजे। सरकारने SITची चौकशीची मागणी केली तरी समाधान होत नाही विरोधकांचं। नाही, SITची चौकशी जाहीर केली ते करतील, पण जे मुख्य आरोपी आहेत, आज इतके दिवस गुन्हा नोंद, एक तर गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव नाही आणि सर्वजण अटक होऊन ही परिस्थिती महाराष्ट्रासमोर आली पाहिजे। एवढे दिवस का लागतात? हा